प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, सर्वत्र 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत. तर मी आज या सर्व माझ्या लेकरांसाठी एक प्रेरणादायी व्हिडिओ घेऊन आले आहे, जेणेकरून या सर्व विद्यार्थ्यांना, या सर्व विद्यार्थिनींना, या सर्व लेकरांना, मुलामुलींना यातून काहीतरी मार्गदर्शन मिळेल. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ज्या क्षेत्रामध्ये कार्य करायचे किंवा करिअर करायचे त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी, ह्या एका उद्देशाने मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे. तुम्ही जे काही काम करता किंवा कराल त्यात सफलता नक्की मिळेल. चरैवेती चरैवेती म्हणजे पुढे चालत राहा, पुढे चालत राहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. माझे माता पिता, गुरु, सद्गुरु, सर्व देवी देवता, साधू संत ऋषीमुनी, नवग्रहादी देवता, नक्षत्र देवता आणि विश्वातील सर्व रेकीचे गुरु व साधक, तसेच माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, विद्यार्थी दशेत किंवा 10वी 12वी कोणताही विद्यार्थी असेल तर त्याला परीक्षाही द्यावीच लागते. त्या परीक्षेच्याच माध्यमातून त्यांचे पुढचे ध्येय ठरत असते. मग अशा वेळेस हे विद्यार्थी मुलं मुली फार कष्ट करतात, पण कधीतरी त्यांच्या मनामध्ये उदासीनता येते किंवा आता मी या मार्गावर चाललो आहे, मला यश मिळेल की नाही, या नकारात्मक ऊर्जा त्यांच्यामध्ये प्रवाहित होतात. तर आज मी रेकी आणि अध्यात्मामध्ये घेऊन आले आहे विद्यार्थी संस्कार. विद्यार्थ्यांना ही एक आध्यात्मिक प्राचीन कथा आहे. तिच्या श्रवणाने त्यांच्यामध्ये आत्मविश्वास विकसित तर होईलच, पण शेवटी मी विद्यार्थ्यांसाठी रेकी सुद्धा पाठवणार आहे. तर नक्की सर्वजण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत सक्रिय रहा आणि ऐका. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, एका टिटवीने समुद्रकिनारी आपले अंडे देऊन ठेवले होते. एके दिवशी समुद्राची लाट आली आणि तिच्या अंड्यांना सोबत वाहून घेऊन गेली. अंडे जेव्हा वाहून गेले तेव्हा तिने लगेच काम सुरू केले. कोणते काम सुरू केले? आपल्या चोचीत समुद्राचे पाणी भरून दूर नेऊन कोरड्या जमिनीवर टाकायचे. असे नाही की टिटवी बसून रडत राहिली आणि बाकीचे पक्षी तिला सांत्वना द्यायला आले की सर्वांशी बोलत बसेल. ती मानणारी नव्हती. अगदी दृढ निश्चय केला होता, मी समुद्राला सुकवूनच टाकेल. टिटवी छोटी असते आणि तिच्या चोचीमध्ये ते समुद्राचं पाणी ती कोरड्या जागी नेऊन टाकत होती. हाच उद्देश होता की समुद्र पूर्ण कोरडा झाला तर माझी अंडी मला परत मिळतील. ती रडत बसली नाही की इतरांनी माझी सांत्वना करण्यात यावं, ही अपेक्षाही ठेवली नाही. आता तुम्हीच विचार करा की एक छोटासा पक्षी समुद्राला कसे काय सुकवू शकेल? परंतु त्या टिटवीच्या मनात इतका उत्साह, इतकी दृढता भरली होती, इतका पौरुष, इतका प्रयत्न भरला होता तिच्या रोमारोमा की तो कोणाच्या बोलण्याने, कोणाच्या समजविल्याने मानायलाच तयार नव्हती. ती तर बस समुद्राचे पाणी चोचीत भरायची आणि दूर फेकून द्यायची. आता तर कित्येक देशांचे पक्षी येऊ लागले की आमचा एक संबंधी समुद्राला सुकवून टाकण्याच्या संकल्पाने समुद्राशी युद्ध करीत आहे. ते सर्वजण
चोचीत पाणी भरून बाहेर फेकू लागले. इतका मोठा संकल्प एका छोट्याशा पक्षाच्या मनात आणि इतका मोठा उत्साह, इतकी दृढता. ही बातमी पोहोचली गरुडाकडे. पक्ष्यांचे राजा गरुड, ते म्हणाले, लाखो करोडो पक्षी लागले आहेत समुद्राला सुकविण्यात. चला मी जाऊन पाहतो. याचा अर्थ हा आहे की मनुष्य जेव्हा आपल्या कामात दृढतेने लागतो तेव्हा त्याला सहाय्यकही मिळतात. त्याला युक्तीसुद्धा मिळते, बुद्धीसुद्धा मिळते. फक्त मनुष्याला दृढतेने आपल्या कामात लागण्याचा उशीर आहे. आपल्या मनातील संकल्पांना वास्तवात उतरवण्याची गरज आहे. मनामध्ये संकल्प नुसते ठेवले, आज हे करेल, उद्या ते करेल, आता मी ही डिग्री घेईल, पुढे जाऊन हे शिक्षण घेईल, नोकरी करेल, हे संकल्प नुसते मनामध्ये पेरून उपयोग नाही. ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठीही या टिटवीप्रमाणे स्वतःमध्ये आत्मविश्वास आणि दृढता हवी. हेच ही कथा सांगते. तुम्ही कुठल्याही क्षेत्राचा तुमचे आत्मबल आणि मनोबल तुम्हाला ठरवत असते तुम्ही किती पुढे प्रवास करणार आहात. पण तुमचं आत्मबल या टिटवीसारखे असेल तर नक्कीच ब्रह्मांड तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येऊन मदत करते. ते बघा, या टिटवीला जसे मदतीसाठी साक्षात श्री विष्णूंचे वाहन गरुड, पक्ष्यांचा राजा गरुड आले. त्यांनी सर्व हकीकत ऐकून घेतली आणि म्हणाले, बरं, हे समुद्र, आमची इतकी प्रजा, इतके पक्षी एकजूट होऊन तुम्हाला सुकू पाहत आहेत आणि तुम्ही त्यांना तुच्छ समजता की हे माझे काय बिघडवतील. म्हणजे गरुडांना सुद्धा राग आला पक्ष्यांच्या राजाला आणि ते समुद्रावर क्रोधित झाले. तर पहा, आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि समुद्राच्या वर गरुडाने 2-4 वेळा आपले पंख मारले. तेव्हा समुद्र उद्विग्न झाला आणि टिटवीचे जे अंडे होते ते घेऊन तो समोर हजर उभा झाला. टिटवीचे अंड परत मिळाले. याचा अभिप्राय हा आहे की मोठ्यात मोठे काम करण्याची संकल्पना करा आणि पूर्ण शक्तीनिशी त्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला मदत करणारे भेटतील. तुम्ही जेव्हा पहिलं पाऊल पुढे टाकता तेव्हा बाकीची पावले आत्मविश्वास तुमच्यात निर्माण होतो आणि भगवंताची सृष्टी, ही ब्रह्मांडी ऊर्जा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येऊन नक्कीच मदत करते. तुम्हाला बुद्धी मिळेल. जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्हाला सफलता मिळेल. केवळ उत्साहभंग होता कामा नये. मी सातत्याने वर्षानुवर्षे काम करतो, मला यश मिळत नाही, मी सोडून देतो. कधी कधी असं होतं, 2 पावलं आपलं यश असतं आणि आपण माघार घेतो. पण ते योग्य आहे का? त्यावेळेस आपलं धैर्य, आपलं मानसिक संतुलन आपल्या हातात असतं. कोणतेही कार्य करताना फक्त ते सोडण्या अगोदर या टिटवीची कथा प्रत्येक माझ्या विद्यार्थिनींनो लक्षात ठेवा. टिटवीला ज्याप्रमाणे ब्रह्मांडी ऊर्जांनी मदत केली गरुडांच्या स्वरूपात येऊन, तशी तुम्हालाही प्रत्येक क्षेत्रात कोणी ना कोणी ही ब्रह्मांडी ऊर्जा आपले स्वरूप सादर करेल, म्हणजेच तुम्हाला मदत नक्कीच करेल. पण सातत्य आणि आत्मविश्वास हा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही जे काम कराल त्यात तुम्हाला सफलता मिळेल. केवळ उत्साहभंग होता कामा नये. म्हणून भगवंत म्हणतात, माझ्या प्रिय बुद्धिशाली विद्यार्थींनो, तुम्ही उठा, जागे व्हा आणि आपल्या जीवनात अग्नी प्रज्वलित करा. अग्नी म्हणजेच मणिपूर चक्र, आत्मविश्वास, आत्मबल. तेजस्वी बना, सूर्याप्रमाणे तेजस्वी बना, प्रकाशमान बना. स्वतःला कोणत्याही अवस्थेत निरुत्साही करू नका. पुढे चला.
पुढे चला. मोठ्यात मोठे काम आहे आपल्या जीवनाच्या वास्तविक ध्येयाची प्राप्ती करणे, अर्थात आपल्या आत्मदेवाचा साक्षात्कार करणे. या तत्परतेने लागले पाहिजे आणि थांबता कामा नये. पूज्य जे आपल्या देशामध्ये साधू संत ऋषींनी होऊन गेले, त्यांनी प्रत्येकाप्रती हेच सांगितले आहे, कोणतेही कार्य करताना सातत्य, आत्मविश्वास हा फार महत्त्वाचा आहे. जो आत्मविश्वास आहे त्याची प्राप्ती केल्याविन तुम्ही कोठेही थांबू नकास. चैरेवेती चैरेवेती, पुढे चला, पुढे चला, पुढे चालत राहा. तुमचे यश अगदी समोर आहे आणि तुम्हाला ते नक्की मिळणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असून प्रत्येक विद्यार्थ्याला आता मी रेकी देणार आहे. मी ब्रह्मांडी ऊर्जेचा चीबॉल केला आहे. या चीबॉलमध्ये ओम, स्वस्तिक, त्रिशूल. या चीबॉलमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहे, त्यांना करिअर करायचं आहे, त्या सर्वांना हे ब्रह्मांडी ऊर्जा आत्मविश्वास भरभरून देत आहे. ओम गण गणपते नमः. प्रणम्य शिरसा देव गौरी पुत्र विनायकम. भक्तावासे स्मरनित्य कामार्थ सिद्धे. प्रथम नाम वक्रतुंड, द्वितीय एकदंतते, तृतीय कृष्ण पिंगाक्ष गजवक्र चतुर्थ, लंबोदर पंचम षष्ठ विकटमेव, सप्तम विघ्न राजेंद्र धूम्रवर्णताष्टम, नव भालचंद्रम दशम तु विनायक, एकादश गणपती द्वादश गजानन, एतानि द्वादश नामानि ते संदेये पठन रणच विघ्नभयतस्स सर्वसिद्धिकर प्रभो. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धन, पुत्रार्थी लभते पुत्र, मोक्षार्थी लभते गती. जपत गणपती स्तोत्र षड्भीमार्च फल लभेत, सत्स्वर्णेस सिद्धीच लाभते नात्र संशय. अष्टभ्य ब्रह्माणीच लिखित ये समर्वय, तस्य विद्या सर्व गणेशस्य प्रसाद. इति श्री नारद पुराणे संकटनाशन महागणपती स्तोत्रम संपूर्ण. ह्या गणेश स्तवनाने प्रत्येक विद्यार्थ्याला ही ब्रह्मांडी ऊर्जा प्राप्त होत आहे. ही ऊर्जा ग्रहण करा. माझ्या संपूर्ण विद्यार्थ्यांचे, प्रत्येक विद्यार्थिनीचे, विद्यार्थ्यांचे सर्व चक्र, सहस्रार चक्र, अज्ञा चक्र, विशुद्धी चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र, मूलाधार चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. त्यांचे आज्ञा चक्र जागृत होत आहे. ही ब्रह्मांडी दिव्य ऊर्जा त्यांना भरभरून प्राप्त होत आहे, भरभरून प्राप्त होत आहे. प्रत्येकाने ही ऊर्जा ग्रहण करा. करताना ओमचे गुंजन करा. एक दीर्घ श्वास घ्या. ओम. ही ब्रह्मांडी दिव्य ऊर्जा सर्वांना प्राप्त होत असून प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना त्यांच्या जीवनात, प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कार्यात भरभरून श्री गणेशांची कृपा, माता सरस्वतीची कृपा प्राप्त होत आहे. याची खाली कवर करून एक नमस्कार करा. सर्व साक्षी वैश्विक शक्तीद्वारे प्रत्येक विद्यार्थी दिवसेंदिवस उत्तम यश प्राप्त करत आहे. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप कट. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट देखील करा की पुढच्या वेळेस विद्यार्थी संस्कारमध्ये विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला कोणती रेकी अपेक्षित आहे. जय सद्गुरू.